तुम्ही संत्री खाऊन साल टाकून देता का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. संत्री जेवढी आपल्या शरीरासाठी चांगली असते ना, तशीच संत्रीची साल आपल्या चेहऱ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ते कसं मी सांगते तुम्हाला. संत्रीमध्ये असतं व्हिटॅमिन सी आणि ते आपल्या चेहऱ्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे ना, आपण बाहेरचे फेस पॅक वगैरे ट्राय करतो ना, त्यापेक्षा ना संत्रीच्या सालेचा फेस पॅक इतका महत्त्वाचा ना आपल्या चेहऱ्यासाठी. इतका ग्लो येतो ना चेहऱ्यावर, चमकदार चेहरा बनतो आणि पूर्ण असा काळपट चेहरा आहे ना, तो एकदम क्लीन होऊन जातो. आणि फक्त लावायचं नाही, तो पूर्ण असा रब करून चेहऱ्यावर पूर्ण लावायचा आहे. आणि तो पॅक बनवण्यासाठी ना तुम्हाला संत्रीची साल आणि थोडंसं दूध मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा राईस फ्लोअर टाकायचं, म्हणजे तांदळाचं पीठ टाकायचं आणि थोडंसं मध टाकायचं आणि ते सर्व मिक्स करून चेहऱ्याला मस्त रब करायचं. फक्त असं साधं लावायचं नाही, पूर्ण असं चोळून घ्यायचं चेहऱ्याला. असा लाल पडून जातो चेहरा, पण इतका इफेक्टिव्ह आहे ना तो फेस पॅक की बस. लाल पडून जातं चेहरा पूर्ण. मग मी लास्टला काय करते, फेस पॅक वगैरे लावून धुवून वगैरे घेतलं ना, त्यानंतर थोडंसं 2 थेंब ना तुपाचं मी चेहऱ्याला लावते माझ्या. म्हणजे डेली मी तूप लावते रात्री झोपताना आणि असं मसाज वगैरे करते चेहऱ्याची. एवढं छान वाटतं ना चेहऱ्याला. सकाळी धुतल्यावर खूप सॉफ्ट आणि ग्लो येतो चेहऱ्यावर.